हॅलो, चला तर आज करूया आपण डाळ तडका. एकदम सोप्या पद्धतीमध्ये. काहींना खूप डाळ तडका आवडतो, पण घरी बनवला की हॉटेल सारखं होत नाही. आणि हॉटेल सारखं होत नाही आणि टेस्ट पण तशी येत नाही. तर मग त्यासाठी काय करायचं, हे मी तुम्हाला ती टिप सांगते, ती तुम्ही फॉलो करा आणि तुमचा पण डाळ तडका चांगला होईल. चला तर मग डाळ तडक्याला सुरुवात करूया. एक वाटी आपल्याला मस्त अशी स्वच्छ चांगली निवडून घेतलेली तुरीची डाळ घ्यायची आहे आणि 2 ते 3 चमचे मुगाची डाळ घ्यायची आहे. मुगाच्या डाळीने मस्त टेक्स्चर येतो आणि त्याच्यामध्ये असं थिकनेसपणा छान येतो आणि थोडीशी पिवळसर होते. मुगाची डाळ 2 ते 3 चमचे वापरायची आहे. तर आता ही डाळ स्वच्छ मी धुवून घेतली. ह्याच्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 घंटे आपल्याला झाकण ठेवून भिजत ठेवायचे आहे. 2 ते 3 घंट्याने बघू शकता मस्त डाळ भिजलेली आहे आणि डाळ भिजली ना तर लवकर शिजते, खायला पण चांगली लागते, त्याच्यामध्ये अजून मस्त चव येते. तर आता आपला ही डाळ कुकरमध्ये नाही तर कढईमध्ये बनवायची. तर जेवढं होईल तेवढं आपण हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा राहण्याचा. तर बघू शकता मस्त आपली अशी डाळ पण फुगली. त्याच्यामध्ये आता मसाले ऍड करूया. तर हिरव्या मिरच्या 5 ते 6 टाकायच्या, तेजपान टाकायचं, 2 लवंगा टाकायच्या, 1 चक्रफूल टाकायचं आणि बारीक चिरलेले 2 टोमॅटो ऍड करायचे. तर मी इथं कांदा लसूणचा आज वापर बिलकुल पण करणार नाहीये, पण मी जास्त करून माझ्या रेसिपीमध्ये कांदा लसूणचा वापर करत नाहीये. काही लोक खात पण नाहीत कांदा लसूणचा, एकदम स्किप करतात. त्यांच्यासाठी पण रेसिपी आहे, न कांदा लसूण न टाकता डाळ तडका कसा बनवायचा ते बघूया. तर इथं आता मी सगळं मिक्स केलंय. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि ह्याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आहे आणि वरती जो फेस येतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आपला हळद ऍड करायची आहे. आता ह्याला मिक्स करून देऊया आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ह्याला चांगलं शिजून देऊया. आता डाळ आपली भिजलेली ऑलरेडी, त्याच्यामुळे ह्याला काय टाइम लागणार नाही, पण लवकर डाळ शिजते भिजल्याने आणि टेस्ट पण छान येते. चला तर मग आता आपण बघूया पुढची प्रोसेस. हा डाळ तडका एकदम सोपा आहे बनवायला. खूप ह्याला काही सामग्री वगैरे लागत नाही. फक्त एकदा डाळीसोबत सगळं जिन्नस टाकले की आपली मस्त डाळ रेडी होते. तर बघू शकता किती मस्त डाळ आपली शिजली गेलेली आहे. आता ह्याला मिक्स करायचं आहे. जे पण थोडीफार मोठमोठाली डाळ असते ती मिक्स होते. टोमॅटो पण थोडे रसात ते पण चांगले असे मिक्स करून घ्यायचे. त्यात सगळं एकत्र करायचं ते. तर तुमच्याकडे रवी असेल तर रवीने अशा प्रकारे तुम्ही घोटून घेऊ शकता त्याला डाळीला. तर मस्त डाळ तयार होते. आता 2 चमचे आपल्याला इथं टाकायची आहे कोथिंबीर. तर माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर आहे, मी वाळलेली वापरते. तुम्ही हिरवीगार टाकू शकता मस्त. तर कोणी ना पालक पण ऍड करता, तुम्ही पालक पण टाकू शकता, पालकाने पण मस्त टेस्ट येते. तर आता आपली डाळ तर बनवून रेडी आहे, तुम्ही अशी पण खाऊ शकता. आणि डाळ तडका म्हटलं की तडका येणार, त्यासाठी मी तडका देत आहे. तुम्ही नाही दिला तरी अशी पण खाऊ शकता, मस्त टेस्ट येते. आणि डाळ जेव्हा आपण थिक करतो ना तेव्हा टेस्ट अजून छान वाटते येते. त्यामुळे ना जेवढी थिक तुम्हाला डाळ करता तेवढी तुम्ही थिक करू शकता, म्हणजे खूप पण पिठल्यासारखी थिक नाही, अशा प्रकारे. तर चला तर मग डाळ रेडी आपण साईडला ठेवून देऊया आणि तडका करूया. तडक्यासाठी 2 चमचे मी तूप घेतलंय. तूप गरम झालं की 1 चमचा आपल्याला जिरे टाकायचे, थोडी मोहरी टाकायची. मोहरी थोडी तडतडली, गरम झाली की आपल्या इथं टाकायचं आहे अद्रक कुटलेली, त्यानंतर कढीपत्ता, थोडस जिरं आणि ह्याला थोडस तडतडू द्यायचं आणि लगेच तडतडलं की गरमागरम आपल्या ह्या डाळीवरती तडका ठेवायचा आहे. तर असा तडका टाकला की ह्याला चांगलं त्याच पोळी मिक्स करायचा आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ तडका रेडी. तर आता आपण बनवूया इथे जिरा राईस. डाळ तडका तर बनवून रेडी झालाय. जिरा राईस करूया. तर त्यासाठी बासमती राईस घेतलाय 1 वाटी, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही कोणता पण राईस घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता पातेल्यामध्ये तूप टाकायचं आहे. तर मी आज सगळं जे जिरा राईस डाळ तडका जे मी तुपामध्येच बनवलाय. तुपामध्ये आणि बटरमध्ये टेस्ट छान येते. आता जिरं जेवढं टाकताल ना तेवढं टेस्ट येते. तर जिरा राईस म्हटलं जिरं जास्त येणारच. तर आता काय करायचं, जिरं थोडं फुललं ना की लगेच आपला धुतलेला राईस ऍड करायचा आहे आणि तो परतून घ्यायचा. 1 ते 2 मिनिटं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. लगेच पाणी ओतायचं नाहीये.
आता ह्याला चांगलं मी परतून घेते. परतून घेतल्याने तुपाची आणि त्या जिराची त्याची चव, टेस्ट, वास त्या आपल्या राईसला बसतो. तर आता ह्याला मिक्स करूया आणि मस्त ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तुम्ही कोमट पण पाणी टाकू शकता. कोमट पाण्याने लवकर शिजतो. तर आता काय करायचं, एक तांब्या पाणी ऍड केले, मीठ टाकलं 1 चमचा आणि मिक्स करून ह्याला 7 ते 8 मिनिटं झाकून ठेवून कमी गॅसवरती शिजून द्यायचा आहे. तर मस्त शिजतो आणि हा भात ना गरम गरम थोडा चिकट होतं. गरमागरम भात ना कोणता पण सर्व करायचा नाही, कारण चिकट होतो. आणि बघू शकता काही मिनिटांनंतर मस्त आपला भात शिजला गेला आहे. तर बघू शकता किती मस्त असा आपला भात मोकळा रेडी झालाय. जसा गार भात होईल ना आपला हा जिरा राईस, तसंच ह्याला असा मोकळा होतो. तर चला, तर मग आता भात रेडी, आपण सर्व करूया. मस्त असा जिरा राईस पण रेडी आहे आणि मस्त आपला डाळ तडका पण रेडी. बघू शकता एकदम खायला तर इतका भारी झालता ना, हॉटेलपेक्षाही भारी झालता. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल. आणि डाळ तडका पण आपला झालाय रेडी आणि खायला पण एकदम मस्त झालेला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि नक्की एक वेळेस ऑइल फ्री, कांदा लसूण न टाकलेली डाळ तडका तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.